विशाल पाटील उर्फ बिच्छू यांना सुवर्ण संधी आहे. स्लिप मध्ये उभे आहेत. पहिल्याच बॉलवर हा पहिला षटकार येतोय की काय की अडवला जातोय पाहूया. काय फटका खेळला होता पहिल्याच बॉलवर. अमरने हात खोलले होते पहिल्याच बॉलवर. इथे चांगला अडवला गेला या बॉलला. इथे बॉल ऑफसाईडला खेळून काढलाय. 2 धावेने सुरुवात झाली आहे. गीतेशच्या बॅट मधून या 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्यात 2. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळला होता. अमरने थोडासा शॉट राहिला. खेळाडूची तारीफ करावी लागेल. धावत गेला त्या बॉलला पकडला. हात लागला आणि बॉल आतमध्ये आला. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय. इथे मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये हा बॉल येतोय. इथे मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. गीतेशच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा आजच्या दिवसाचा दुसरा चौकार. तेजस कारकर झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत तेजस. सात लागल्यात. येस आम्ही बघत होतो. तुमचं लक्ष आहे का स्कोर बोर्डवर. 3 चेंडू 7 धावा. हा बराच बाहेर टाकलेला चेंडू होता. वाईटच्या स्वरूपात ही 1 धाव मिळेल. बघा गीतेश जेव्हा टॉस साठी आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही जरी नाणेफेक जिंकलो असतो बॅटिंगच घेतली असती. कारण की त्यांच्या टीम मध्ये ती बॅट्समनची धुरा आहे मोठे फटके खेळण्यासाठी. पुढे सरसावत आता मात्र षटकार येतोय गीतेशच्या बॅट मधून. आजच्या दिवसाचा हा पहिला षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावसंख्येवर. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न केला. जमिनीलगत हा कॉल खराब आहे बघा. फलंदाज होतोय बाद. चुकीचा कॉल दिला आणि फलंदाज गीतेश डगआउट मध्ये परततोय. जे नक्कीच गीतेश साठी पहिल्याच ओव्हर मध्ये चांगला षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5 आणि धावसंख्या झाली आहे 14. एक शेवटचा बॉल बाकी आहे. हा बिगिट केलाय. 2 धावा इथे मिळत आहेत. अर्जित होत आहेत. 2 धाव्याने षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस श्री गजानन स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 16 धावा.
आज जास्त सामने आहेत, उजेडामध्येच आपल्याला पूर्ण करायचे आहेत आजचे सर्व सामने. थोडंसं लवकर करा, सहकार्य करा प्लीज. दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजीसाठी सागर. सागरचा पहिला बॉल. हा बॉल बराच बाहेर टाकलेला होता, लेग स्टंपच्या बराच बाहेर. पंच वळतायत, इशारा करतायत, वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 17. विशाल पाटील उर्फ बिच्चू यांनी जर डावी मारून झेल पकडला तर करण मडवी करून पारितोषिक आलंय. स्लोवर बॉल होता, इथे मात्र जमिनी लगत खेळलाय. स्वीप पाहायला मिळाला. बॅटरच्या बॅट मधून एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या केला जाईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या धावसंख्येवर. एक चेंडू 19 धावा. तुषार कोळी यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलंय बिच्चूसाठी. माझाची बॉटल. फुल टॉस बॉल चांगला खेळलाय 2 धावेसाठी. जर त्यांनी डाव मारून झेल पकडला तर तुषार कोळी यांच्याकडून एक माझाची बॉटल देण्यात येईल आणि करण मडवी यांच्याकडून 5 LP माइलच्या बॉटल्स. स्वीप केलाय. 1 धाव मिळाली आहे. इथे मात्र 1 धाव पूर्ण झाली. बघा, विशाल पाटील म्हणजेच बिचू यांना आणखीन एक सुवर्ण संधी. खास ही संधी गोव्यावरून आली आहे. आत्ताच आम्हाला फोन आला होता. अक्षय कोळी म्हणजेच गुज्जू यांच्याकडून एक ब्लॅक अँड व्हाईटचा खंबा देण्यात येईल जर डाव मारून झेल पकडली तर. आणि सोनू म्हणजे चैतन्य भोईर यांच्याकडून चॉकलेट देण्यात येईल, सिल्क देण्यात येईल. हा चांगला फटका आहे. बघा बाउंड्री जवळ येतोय का आणि चौकार मिळतोय का? नक्कीच उत्तर आहे हो. या 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 28. बापरे बाप, डोक्याला ताप. माननीय समीर पाटील साहेब यांचं आगमन झालंय. मी तुम्हाला विनंती करतो की स्थानपन्न व्हायचंय. हार्दिक हार्दिक स्वागत जय माता दी ग्रुप तर्फे. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्नामध्ये यश मिळेल. षटकार येतोय अमरच्या बॅट मधून. धावसंख्या बनवली आहे श्री गजानन स्पोर्ट्स या संघाने 34 धावा. क्या बात आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो या स्पर्धेमध्ये जे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे नक्कीच मित्रांनो एक सर्व आपल्या गाववासियांना सांगू इच्छितो जे कोणी प्रेक्षक आहेत की एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे करण फिशर्स करून.
सर्व प्रकारचे खाडीतील मासे मिळतील, काळे मासे, जिताडी, तांबोशा ऑर्डर प्रमाणे मिळतील. तर कोणालाही पाहिजे असतील तर कृपया करण मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल इथे थोडीस व्हेरिएशन केलं बॉलिंग मध्ये, लेग स्पिन पाहायला मिळाला, डॉट बॉल येतोय. सन्माननीय महेश मोकाशी साहेब यांचं आगमन झालंय, हार्दिक हार्दिक स्वागत महेश मोकाशी यांचं जय माता दी ग्रुप तर्फे. त्याचप्रमाणे संदेश कोळी डेकोरेटर्स यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, हार्दिक हार्दिक स्वागत संदेश. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या दिवसात, थोडेसे अनलकी राहिले साईबाबा संघ. दोन 36 धावा धावफलकावर लागल्या. जवळजवळ 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हायेस्ट स्कोर बनेल का या स्पर्धेचा? आतापर्यंत 40 धावा हायेस्ट स्कोर होता. श्री गजानन स्पोर्ट्सने 2 ओव्हर मध्ये 34 धावा बनवल्यात. सरळ बॅटने आणखीन एक येतोय का? पंचांचा इशारा, हा मॅक्झिमम आणखीन एक षटकार येतोय. संघासाठी हायेस्ट स्कोर ऑफ द टुर्नामेंट 42 धावा. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे मित्रांनो. बॅटची कडा घेतली, थर्ड मॅन रिजन मध्ये हा चेंडू जातोय. इथे 1 धाव पूर्ण होईल. धाव संख्या झाली आहे 43. विशाल पाटील म्हणजेच बिच्छू यांना सुवर्ण संधी आहे. बॉल त्यांच्याकडे येत नाहीये ती गोष्ट वेगळी आहे. त्यांच्याकडे जर बॉल आला, त्यांनी जर झेल पकडला डाईव्ह मारून, तर पारितोषिकांचा भंडार लागला इथे. ओहो, नजाकत पाहायला मिळाली बघा. सुधीरच्या बॅट मधून लॉफ्टेड 2 धाव्यांसाठी हा फटका. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. ओहो, फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय. 2 धावा इथे मिळत आहे. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली श्री गजानन स्पोर्ट्स संघाची 47 धावा. 47 रन्स ऑन द बोर्ड. धन्यवाद डीजे. 3 षटक समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 47. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने टोलवलाय मिड विकेट रिजन मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 धाव्यांसाठी. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा वाईट बॉल आहे. हा बराच बाहेर टाकलेला बॉल होता लेग स्टम्पच्या. 1 धाव इथे मिळेल. 50 धावा पूर्ण झाल्यात. क्या बात आहे. रेकॉर्ड झालाय होळी चषक मध्ये 50 धावा बनवणारा एकमेव संघ श्री गजानन स्पोर्ट्स. या 2 धावा आणखीन जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52 धावेवर.
जाहीर करू शकतो मी, एकमेव संघ विटावा नगरीमध्ये पराच्या मैदानामध्ये 4 ओव्हरमध्ये 50 धावा बनवणारा, होळी चषकामध्ये 50 धावा बनवणारा एकमेव संघ श्री गजानन स्पोर्ट्स. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 52. अजूनही जर आपण चेंडू पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 60 होईल का पाहूया. हा फ्लिक केलाय, इथे 2 धावा मिळतील. 54 झाल्यात, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अमर वैयक्तिक 23 धावांवर नॉट आउट फलंदाजी करतोय. बॉल बॉईज कृपया बॉल आणायचे आतमध्ये. धावसंख्या झाली आहे 54. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळलाय, ऑन ऑफ साइडला येतोय, 1 बाउन्स अडवला जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, पण 2 धावा अर्जित करतील दोन्ही बॅटर्स. धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडू 56 धावा. मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये याच खेळाडूने सिक्सर अडवला होता. या बॉलवर चौकार अडवला, म्हणजे 10 धावा अडवल्या त्या खेळाडूने. आता मात्र अमरच्या बॅटमधून आणखीन या 2 धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 58. एक शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली 58. या 58 धावा धावफलकावर लागल्यात. इतिहास रचला, इतिहास बनवला, घडवला श्री गजानन स्पोर्ट्सने. लास्ट बॉल, डाईव्ह मारून कॅच पकडण्याचा प्रयत्न. इथे पाहूया, रनआउटच्या रूपात विकेट जाईल. धावसंख्या झाली आहे श्री गजानन स्पोर्ट्स 58 धावा. लक्ष ठेवलंय बाकडा बॉईज संघासमोर 59 धावसंख्येचं. घडलं नाही विटावा नगरीमध्ये पराच्या मैदानामध्ये, ते आज करून दाखवले श्री गजानन स्पोर्ट्स संघाने. 59 धावांचं लक्ष ठेवलंय येणाऱ्या 24 बॉल मध्ये. त्याचप्रमाणे सूरज खारकर यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत सूरज दा. 40+ लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे मित्रांनो. 12 मार्च म्हणजेच येत्या बुधवारी 40+ ची स्पर्धा डे नाईट टुर्नामेंट याच मैदानामध्ये आयोजित केली आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, यायचंय 12 मार्चला, गर्दी करायची आहे या मैदानामध्ये आणि सामन्याची मजा घ्यायची आहे, स्पर्धेची मजा घ्यायची आहे. 40+ ची टुर्नामेंट. त्याचप्रमाणे भावेन कारकर यांचं सुद्धा आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत भावेन. आमचे दाराशी हायशी
या स्पर्धेचा जो कोणी मॅन ऑफ द सिरीजचा खिताब जिंकेल त्याचा फोटो वॉल ऑफ फेम वर लागेल. त्याचप्रमाणे हिराबाई गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदीप गोपीनाथ पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजचा म्हणून 32 इंचचा स्मार्ट टीव्ही देण्यात येईल. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लागलेले विशेष सहकार्य म्हणजे करण फिशर्स यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लागलेत आपल्या होळी चषकाला. तुम्हाला सांगू इच्छितो सर्व प्रकारचे खाडीतील मासे तुम्हाला मिळतील. काळे मासे, जिताडी आणि तांबोशा ऑर्डरप्रमाणे तुम्हाला देण्यात येईल. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी कृपया करण मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अमर यांनी 27 धावेंची पारी खेळली आहे. नाबाद, नॉट आउट 27. क्या बात आहे. अनिकेत म्हात्रे यांचं आगमन झालंय. कळव्याचा स्टार अनिकेत आडिवले यांचं स्वागत झालंय. कळव्याचा हा स्टार विश्वास 11 चा एक धडाकेबाज फलंदाज अनिकेत याचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत अनिकेत. 59 धावांचं लक्ष आहे 4 ओव्हरमध्ये. पहिला बॉल कव्हर मध्ये खेळून काढलाय. 1 धाव इथे मिळेल. 1 धावेने श्री गणेशा झालाय. सुरुवात झाली आहे बाकडा बॉईज संघाच्या स्कोरबोर्डला. सरळ बॅटने खेळलाय. लॉंगर रिजन मध्ये हा चेंडू येतोय आणि हा सहज झेल पकडलाय. क्या बात आहे. पहिला विकेट जातोय. बाकडा बॉईज संघाचा पहिला झटका लागतोय. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळालाय. नवीन फलंदाज आलाय. बॅटची इनसाइड एज लागली होती. चेंडू गेला विकेट किपर कडे. एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नाही तर रनआउटच्या रूपात ही विकेट येते. आणखीन एक झटका इथे लागतोय बाकडा बॉईज संघाला. अंडी गुल फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. आला हो नवीन बॅटर आता मैदानामध्ये येत आहेत. सागर स्ट्राईक एंडवर असतील. निलेश परतलेत.
पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव आली आणि 3 गडी बाद करण्यात यश मिळालं गोलंदाजाला. दुसरं षटक सुरू होतंय. ओमकार दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट. पुल केला. पहिला बॉल मैदानामध्येच आहे. हा बॉल एक धाव इथे मिळेल. 2 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला फटका आहे सागरच्या बॅटमधून. हा चांगला पूल पाहायला मिळाला. 2 धावा इथे मिळत आहेत सागरला. धावसंख्या झाली संघाची 4. 59 धावांचा पाठलाग आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेमध्ये खेळलाय. ओ हो हो आणखीन एक चांगला झेल. फलंदाज होईल बाद. होली पुनवता होली संघाने फलंदाजी करताना केली. त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये दबदबा पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अशोक आता फलंदाजीसाठी बघा. वंदे भारत आपल्याला ट्रॅकवर दिसते. पण सध्या बाकडा बॉईज चा संघ ट्रॅकवर दिसत नाहीये. त्यांची ट्रेन पटरीवरून खाली उतरली आहे. एक धाव इथे मिळेल. नो बॉल येतोय पंचांचा इशारा. हा बीमर आहे या ओव्हरचा पहिला बीमर. या स्पर्धेचे आयोजक आशुषा पेंडू कोळी यांचे सुपुत्र साई कोळी यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत साई. शॉर्ट बॉल होता. अति उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. विकेटचं पतन नाही होणार कारण काय हा फ्री हिट बॉल होता. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या झाली 8. अजूनही 51 धावीची गरज आहे. रनआउटची संधी आहे इथे. डायरेक्ट हिट असा आउट झाला असता. माफ करा धावसंख्या 8 आत्ता झाली आहे. म्हणजे आता अजूनही 51 धावींची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 51 धावीची गरज. इथे मात्र वाईड आहे. एक धाव एक्स्ट्रा मध्ये भर होईल. 13 चेंडू 50 धावांची गरज. 13 बॉल 50 रन. षटक संपलंय या एकेरी धावेने. धावसंख्या जर पाहिली धावसंख्या 10 जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 12 चेंडू 49 धावा.
12 चेंडूमध्ये 49 धावेंची गरज आहे. इथे झेल होईल का? तिसरा झेल, चांगला झेल पकडला. आणखीन एक विकेटचं पतन होत आहे आणि विशाल पाटील उर्फ बिच्चू फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरतायत. शिमग्याचा आला हो शिम राजू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि करण मडवी यांच्याकडून षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. LP बियर आलेले आहेत, 5 LP बियर एका षटकाराला करण मडवी यांच्याकडून. त्याचप्रमाणे चैतन्य भोईर म्हणजे सोनू यांच्याकडून सगळ्यात मोठी सिल्क देण्यात येईल. इथे मारण्याचा प्रयत्न होता, झेल सुटलाय. नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल पडतोय. त्याचप्रमाणे अनिकेत याच्याकडून एक बॉक्स देण्यात येईल बियरचा विशाल पाटील यांच्यासाठी. ही सुवर्ण संधी आहे. कौस्तुभ कोटकर यांचं आगमन झालंय. काल आपण पाहिलं फायनल मध्ये पराभूत झाले, पण चांगला खेळ पाहायला मिळाला त्यांच्या संघाकडून. सरळ बॅटने खेळलाय. गीतेश आहे, थोडीशी मिसफिल्ड झाली गीतेश कडून, एक धाव पूर्ण होते. आता मात्र विशाल पाटील स्ट्राईक वर आणि विशाल पाटील स्ट्राईक वर येत आहेत म्हणजे पारितोषिकच येत आहेत. राजू पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये, करण मडवी यांच्याकडून 5 बियर, अनिकेत यांच्याकडून बियरचा बॉक्स, सोनू म्हणजे चैतन्य भोईर याच्याकडून सिल्क, चाकण्याला सिल्क देण्यात येईल. इथे वाईड बॉल आहे, अतिरिक्त धाव मिळते. आणखीन एक पारितोषिक आलंय करण मडवी यांच्याकडून, काळे मासे सुद्धा देण्यात येतील चाकण्याला. ओ हो डॉट बॉल येतोय. व्हाईट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर. विशाल पाटील यांनी जर लागोपाठ 6 बॉल जर मैदानाच्या बाहेर 2-2 धावासाठी मारले तर आपली मातोश्री यांच्याकडून बियरचा एक बॉक्स देण्यात येईल. पाच चेंडू झाले, एक शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, गीतेश आहेत. 1 बाउन्स, चौकार येतोय. 4 धावा. शिमग्याचा सनियो आईलाय रे दादा. वीस धावा झाल्यात. 20 म्हणजे अजून जिंकण्यासाठी 39 बनवायचे आहेत. औपचारिकता, शेवटचं षटक सुरू आहे.
प्रदीप गोलंदाज, पहिला बॉल डॉटने सुरुवात झाली आहे. विशाल पाटील मारण्याच्या प्रयत्नात थोडंसं जोरात धावावं लागेल त्यांना आपली विकेट वाचवण्यासाठी. तुम्हाला पारितोषिक लागलंय, तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी लागेल. विशाल पाटील यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी 30 यार्ड सर्कलची जी बाउंड्री आहे, 30 यार्ड सर्कल जी आहे ती जर क्रॉस केली, डायरेक्ट बॉल बाहेर मारला 30 यार्ड सर्कलच्या, तर चैतन्य भोईर यांच्याकडून एक सिल्क देण्यात येईल चाकण्याला. त्याचप्रमाणे करण मडवी यांच्याकडून एक बियर आणि चाकण्याला 1 किलो काळे मासे देण्यात येतील. 30 यार्ड सर्कल क्रॉस करायचं आहे. बघा जी पारितोषिक आहे आपल्या खेळाडूंसाठी आणखीन जवळ, बाउंड्री जी आहे ती जवळ आणत चाललेत हे खेळाडू. पण विशाल पाटील मात्र आता स्ट्राईक वर येणं गरजेचं आहे. बघा या बॉलवर स्ट्राईक मिळेल का, नाही घेतली. 5 बॉल झाले, शेवटचा बॉल आहे, पारितोषिक मिळणार नाही कारण की लास्ट बॉल आहे आणि ज्यांनी पारितोषिक लावलं आहे ते थोडेसे नाखुश दिसत आहे. वाईट बॉल आला तर पारितोषिक लागू शकतं. वाईटला एक जर धाव आली तर विशाल पाटील स्ट्राईक वर येऊ शकतात. सामना संपलाय. हार्ड लक बाकडा बॉईज, कॉंग्रॅच्युलेशन. SGS म्हणजे श्री गजानन स्पोर्ट्स, श्रेया स्पोर्ट्स संघ आणि श्री गजानन स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. ठरतोय अमर. 27 धावा नॉट आउट. मी विनंती करतो माननीय हरीश मुखाजी साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपल्या खेळाडूला सन्मानित करायचंय. चला अमर व्यासपीठावर या लवकर. अमर व्यासपीठावर यायचंय. क्या बात आहे, काय अफलातून फलंदाजी केली. 27 धावा नॉट आउट ज्याच्या बॅट मधून आल्या तो अमर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. हरीश मुखाजी साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते अमरला. थँक्यू सो मच हरीश मुखाशी सर. अमर कसं वाटतंय, पहिली मॅच या स्पर्धेची पहिला सामना जिंकलाय, काय म्हणायचंय? पहिली मॅच चांगली झाली. या आयोजनाबद्दल काय म्हणायचंय? आयोजन हे मी दुसरं पर्व खेळतोय, आयोजन खूप सुंदर आहे. ओके, ऑल द बेस्ट अमर. खूप घाईत आहेत अमर असं वाटतंय. त्याचप्रमाणे पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी अनिकेत यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेक करायचा आहे.